हौशी ना अजून नवी परत गरमट होत हनुमानजी पहिले हे काय म्हणतात त्याला श्रवण ऐकणारे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा कानीपमचिन्द्रराध्या औरंगिरेवानक भर्तृसंज्ञा नवनाथ सिद्धा ओम श्री चैतन्य नाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री मारुति भरण नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय आजी क्षराब्दी वासा शेषशाही कमलहंसा नमोद्भव शोभा कमला भासा सुख विलासा रमेशा हे करुणानिधी दयावंता दीनबंधो दीनानाथा पुढे रसाळ कवितो कथा बोलवी कार्य रसनेशी मागले अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच विरुद्ध युद्ध केले नाथासी पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला मागच्या अध्यायामध्ये 12 मल्हार प्रांतामध्ये जाऊन त्या मच्छिंद्रनाथांनी त्या हिंगळा देवीचे जे सेवक अष्टभैरव त्यांना जिंकून घेतलेलं आहे आणि तिथून पुढे ते कोकणामध्ये उतरलेले आहे। कोकणामध्ये कुडाळ नावाचं गाव आहे त्या गावामध्ये ते येऊन राहिले। गावाच्या बाहेर एक देवीचं मंदिर होतं आणि ते दैवत म्हणजे काळिका देवी होती जी महादेवाच्या हातामध्ये राहिली अनेक वर्षापर्यंत आणि त्यांना महादेवाला विजय मिळवून दिलेला आहे। ज्यावेळेला तिथं लढाई संपली त्यावेळेला त्या महादेव शंकरांनी प्रसन्न होऊन त्या कालिकाला विचारलेलं आहे की माते तुला काय मागायचं असेल ते माग। त्यावेळेला ती कालिका सांगते की मी तुझ्या हातामध्ये महादेवा तुमच्या हातामध्ये राहून राक्षसांशी लढाई केला त्यांना जिंकून घेतलं पण खूप श्रम झालेले आहे मला आणि त्याच्यासाठी मला श्रम परिहार म्हणून मला असं एखादं स्थान द्या की ज्या ठिकाणी मला कोणीही येऊन विघ्न करणार नाही। त्या आश्रय करून दैत्य वधिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले म्हणून काळिका देवी वैले वर प्रदान घेई का तवास्ती मी बहुत दिवस बसले असं संभारास आणि जेथे धाडेल त्या कार्यास सिद्ध करून आले मी बहुत वृक्षांते भंगिता क्षिती श्रम पावले अंबिका हस्ती तरी माते विश्रांती सुखवासा भोगती। माझी एवढंच मागणं आहे तेव्हा की मला असं एखादं स्थान द्या की ज्या ठिकाणी कुणी पण येऊन विघ्न करणार नाही। असं म्हटलं तर महादेव म्हणतात की वा चांगलं मागितलेलं आहे तू ह्या कुडाळ गावामध्ये राहा आणि या ठिकाणी तुला कोणी बी येऊन विघ्न करणार नाही। देवी त्या काळिका दर्शनासाठी चित्रव्यग्र होऊन पोटी मार्ग लक्ष्मी त्यासाठी संचार करता झाला। देवी प्रति करुणी नमन म्हणे माय व आश्चर्यपण म्या मंत्र काव्य केले निपुण त्यास होई साह्य तू। मच्छिंद्रनाथांनी त्या देवालयामध्ये प्रवेश केला।
देवीला नमस्कार केलेला आहे. देवी माता प्रगट होतीच, कारण की ते महादेवाच्या हातातलं अस्त्र होतं काळिका. आणि त्यांना विनंती केली देवी मातेला की माते, मी या ठिकाणी आलेलो आहे. महाकवी नारायणाचा अवतार उपरीतर बसून त्या वीर्यापासून तयार झालेला माशाच्या पोटी जन्मलेला मी मच्छिंद्रनाथ आहे. आणि मी जे साबरीचं कवित्व केलेलं आहे त्याचं वरदान तुमच्याकडून सुद्धा मिळावा, तुम्ही सुद्धा आमच्या ह्या काव्याला सहकार्य करावा, म्हणून मी तुझ्या दर्शनासाठी इथं आलेलो आहे. आता असं म्हटल्यानंतर तर देवीला मोठा राग आलेला आहे की बा हा मी इथं विश्रांती घेत बसलेले, प्रत्यक्ष महादेवाने मला हे स्थान दिलं आणि हा येऊन मला विघ्न करू राहिलेला आहे. त्या देवीला मोठा राग आलेला आहे आणि ते म्हणते की तू मला तुमचा हा जो पंथ आहे हा मुळातच आम्हाला मान्य नाही, नाथपंथच मुळात आम्हाला मान्य नाही. अहो आम्ही प्राचीन पौराणिक महादेवाच्या हातामध्ये राहिलेला आश्रय आहे मी, आणि तू म्हणतो की बाबा तुझ्या कवित्वाला सहकार्य कर, तर हे काही असं काही होणार नाही. तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व गौरवून तया वपुनी वरदान कार्या उदित होई का. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंतःकरणी, शिवास्ते अस्त्राला पण पूर्ण आश्रम झाला असे. त्यात मच्छिंद्राचे भाषण त्या काळिका देवीने ऐकून तेणे क्षोभले अंतःकरण प्रळया समान. देवी खूप तिला राग आलेला आहे देवीला. तळपायाच्या आग मस्तकाला गेलेली आणि ती सांगते की अरे तू सामान्य माणूस आहे, आमच्या पुढे तुझा काही टिकाव नाही आणि तुला मी काही असं काही वर्तन हे देणार नाही. म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भव पाणी श्रमले असता, त्यातची माते दुःख वार्ता शिणवी पाशी पुढारा. अरे मी आपला भोग सारून निवांत बसले सेवित स्थान, ते तू माते वरा गोवन शिणसू पाशी दुरात्मया. तेव्हा मी तर इथं विश्रांती करता आले आणि तू मात्र मला मोठा त्रास देऊन राहिलेला आहे, हे काही बरोबर नाही. अरे मी शिवकरीचे आश्रय तव करी राहीन काय विचित्र, की करी कवटाळून नरठी पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचली ती हिर करण्याची वेडका घडली, तेने तू ते कामनास पुरली सरसर माघारा. एखादी पितळेची अंगठी असावा, ती थोडा वेळ चमकावा, पण मात्र ते करतं म्हणून का ते का सोनं थोडंच होणार आहे. किंवा एखादा श्रीमंत माणूस असेल आणि तो काय रंकासारखा हाती भिक्षा घेऊन फिरेल काय. तसं मी हे महादेवाच्या हातचा आश्रय आहे आणि मी तर विश्रांती घेत बसलेले असताना तू येऊन मात्र मला विघ्न केलेलं आहे. आला विचारता पांडित्य पण जो आजारक्षका पुसेल कोठून, तन्याय मूर्खा जाण आलासे येथे दुरात्म्या. आहा प्रतापी विंता सुदक्षिण तिलीट करून मस्त, त्या ते समता करून पाहत ते बी येथे आलासे. मच्छिंद्रनाथांनाही मोठं वाईट वाटलेलं आहे की आपण एक अपेक्षा करून आलो होतो, निदान नाही देवीनं आपल्याला असं आशीर्वाद दिले तर निदान असा आपला घोर अपमान तरी करायला नको होता. म्हणून ते म्हणतात की देवी तू जे काही हे मोठा अहंकार करते हे काही तुला शोभत नाही. वास्तविक पाहता मोठे लोक हे नम्र राहतात, त्यांना कोणत्याही प्रकारचं कोणी त्रास जरी दिला तरीसुद्धा ते शांत राहतात. आणि तू मात्र महादेवाच्या हातामध्ये राहून तू महादेवाला गंज विजय मिळून दिले, हे खरं आहे, पण मात्र तुझं जे हे वर्तन आहे हे काही मला योग्य वाटत नाही. देवी म्हणे भ्रष्टा परेसी कान फाडून तू आलासी, इतक्याने भयाती म्हणजे जावीसी तर मी न भी सर्वथा. हाती घेऊन कर कंकण शेंदूर आलासी भाडी चर्चून, परी न मी भी इतक्याने सरसर परता भ्रष्टा. तरी तुझं अस्त्रविद्या निपुण कास्या व्हावी दारिद्र्या कारण, की अंधाचे जन्मचक्षु लावण्य सर्वथा उपयोगी दिसे. आता जो नाथपंथ त्यावेळेला नवीनच उदयाला आलेला होता, त्याची महती लोकांना माहिती नव्हती. त्या नाथपंथाचे आद्य गुरु हे दत्त महाराज आणि त्यांची उत्पत्ती नाथांची उत्पत्ती ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. पण हे सगळं जरी असलं तरी समाज मात्र त्याला काही मान्य करायला तयार नव्हता. ती देवी सांगते की तू सामान्य माणूस आहे, कान फाडून आला, शेंदूर तेरतून आला, जटा वाढलेला आहे, त्याच्याने काही मी भिणार नाही. मी तू ते वाटेल महाथोर की गोष्ट केली भूते समग्र, तैसा नोहे हा व्यवहार शिवास्त्र मी असे. उगवली दृष्टी करून वाकुडी पाडीन ब्रह्मांडाचा उतरंडी, तेथे मशकात प्रौढी किमर्त वर्त मिरवावी. देवी मात्र ते वारंवार विनंती करत आहेत आणि देवी मात्र म्हणते की तू काही तू सामान्य आहे, मी महादेवाच्या हातात राहिलेलं शस्त्र आहे आणि मी माझ्या आता तुम्हाला जास्त राग आणून देऊ नको. मला जर राग आला ते ब्रह्मांडसुद्धा जळून टाकेल. आगा मशक धडका हाणी बळे तरी का पडेल मंद्रातळ, तेवी तू माते घुंगुरडे केवळ निज दृष्टी आव्हानिशी. मच्छिंद्र म्हणे ऐक देवी बळीने वामन मारला मशक, तरी तो परिणामी पाहता लोक निज दृष्टी जावीला. मच्छिंद्रनाथ बरोबरीनं तिला सांगून पाहतात, अरे ह्या बळीराजाने सुद्धा वामनाला सामान्य लेखलेलं आहे,
पण त्याच वामनाने दान मागितलं आणि 3 पावलामध्ये पृथ्वी स्वर्ग घेतला आणि 3रा पाय हा कुठे ठेवू असं विचारल्यानंतर नाईलाजाने त्याला आपल्या डोक्यावरती पाय ठेवा असं म्हणावं लागलेलं आहे, कारण दुसरं जागाच राहिलेली नाही. त्याप्रमाणे तुम्हाला सामान्य समजते, पण मी तसा काही सामान्य नाही. ऐसे ऐकता भद्रकाळी देती झाली सिंहारोळी, प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड तेज उजळले. शब्द करिया त्याच्या टकी सहस्र विजूंचा कडकडाट, की अनंत अर्क उदयात महिला गे मिरवला. हळूहळू ती गोष्ट मुद्द्यावरून गुद्द्यावर आली. देवी मातेला पण राग आला. महादेव या देवीच्या महादेवाच्या हातातले अस्त्र काळिका त्यालाही राग आलेला आहे आणि ते दोघं जण एकमेकांच्या समोर धनुष्य बाण घेऊन उभे राहिलेले आहे. देवीने पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी धनुष्यभरती बाण योजला. वास्तव शक्ती अस्त्राचा मंत्र जप केला. त्याबरोबर आकाशामध्ये ते शस्त्र तळपलेलं आहे आणि मच्छिंद्रनाथांकडे चाललेलं आहे. ही ज्या वेळेला गडबड चालली त्यावेळेला त्या सिद्धांच्या समाधी भंगीला त्यांनी कैलास शिखरी धरिलेल्या जे लोक तपश्चर्याला बसले होते ते जागे झालेले. स्वर्गामधून देव उतरून पाहू लागलेले आहे. यक्ष किन्नर हे सगळे लोक तिथं पाहायला आलेले आहेत. अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ परम हडबडले शब्द तुंबळ, अति थडथडाट कापे केवळ मै लागी मिरतसे. हेलावले समुद्र जळ हालावले सप्त पाताळ, मही म्हणे रसातळ पाय नसे वाटतसे. उरगनाथ सहस्रफणी तोही उचली स्वमूर्धने, पाहुनी सकळावनी रसातळा भोगतसे. तो जो सहस्रमुखांचा शेष ज्याने पृथ्वी डोक्यावरती धरलेली आहे तो सुद्धा त्याला सुद्धा मोठं नवल लागलेलं आहे आणि ते सगळा खडखडाट ऐकून तोही सावध झालेला आहे. आणि हे लोक जे स्वर्गामधून देव पृथ्वीवरचे माणसं हे विचार करतात या मच्छिंद्रनाथाला काय गरज पडली होती, नसल देत आशीर्वाद तर नाही कधी ना, पण हे लढायचं ने भानगडीमध्ये कशाला यांनी टाकलेलं आहे. अंतराळी कडकडाट करता बोले मच्छिंद्रा नेट, म्हणे घालाय तसे चाट जीवित रक्षणे गोगड्या. तुवा व्यर्थ केली रळी आता माहिती होईल रांगोळी, तरी तो स्वगृह येणे काळी स्मरणाते मिरविका. देवी मातेने सुद्धा त्यांना आव्हान दिलेले, तू ही व्यर्थ रळी केलेली आहे, तुझ्या गुरुचं तू आता स्मरण कर. गुरुचं नाव काढल्यानंतर मच्छिंद्रनाथांना मोठं गैवरून आलेलं आहे. ते म्हणतात की माझे गुरु नक्कीच मला याच्यामधून वाचवतील. अरे हा सकळ मही पाठ, तू आज कालिका करी सपाट, तरी आता काय पाशी वाट मिरसी कैसे जोगड्या. की धरा सबळ आंदोळली त्यावरी तळीबद्ध भद्रकाळी, तरी मच्छिंद्राची पेष्टबळी आता मिरवीन जोगड्या. ते लोक सुद्धा म्हणतात की मच्छिंद्रनाथ हे तुम्ही बरोबर केलेलं नाही, तुम्ही वास्तविक पाहता ह्या देवीशी खोड करायला नको होती, त्यांच्याकडे मागायलाच जायला नको होतं. आणि मच्छिंद्रनाथ विचार करतात काय हरकत नाही, यांना अजून नाथपंथाचं महात्म्य माहिती नाही म्हणून अशी यांची सामान्य भाषा आहे. त्यांनी मग हातामध्ये विभूती घेतली, वज्रास्त्र मंत्राचे जप केले, स्वतःच्या भोवती ती रांगोळी काढलेली आहे. त्याच्या योगाने काय झालं, त्या स्वतः भोवती वज्र फिरायला लागलेलं आहे. आणि ती जी वासव शक्ती त्यांनी टाकलेली होती देवी मातेने ती त्या वज्रावरती गेली आणि आदळून बाजूला जाऊन पडलेली आहे. काळिका कनक कश्यपू जागी मानून प्रल्हाद मच्छिंद्र जोगी, संभापरी भस्मची मुठे दिवे गिंधर हरे रूपे प्रगटली. ते वासवास्त्र अर्क करीते भद्रकाळी अस्त्र शुभ करीचे, उभयते सवार प्रताप नगरीते युद्धा लागे मिरवले. दोन्ही आश्रय बळवंत एकमेकाते प्रहार करीत, जेणे प्रहारे भयाभीत दाही दिशात होती. मच्छिंद्रनाथांनी सुद्धा त्या वासव शक्तीचा पराभव केलेलाच आहे. आणि दुसरं एक अस्त्र त्यांनी हातामध्ये विभूती घेतली, ते टाकलेलं आहे, ते मच्छिंद्रनाथांनी फेकलेलं अस्त्र आणि ह्या देवी मातेचं वासव शक्ती अस्त्र यांची आकाशामध्ये गाठ पडली. खूप ठिणग्या उचळलेल्या आहे, मोठे आगीचे लोळ दिसायलेले आहे आणि त्या वासव शक्तीला त्यांनी निवारण केलेलं आहे. परीचे काळी अस्त्र दैवत जिने ग्रासिले वासव शक्ती ते, मग अति क्रूर होऊन उन्मत्त मच्छिंद्रावर चालले. पाहून मच्छिंद्रनाथ करे कवळी भस्मची मुठीत, एकादश शस्त्राते रुद्र प्रयोग तसे. तेणे करून एकादश रुद्र प्रगट झाले महाभद्र, तेज पुंज नक्षत्र चंद्र काळिका अस्त्र मिरवले. मग देवीनं काय केलेलं आहे की अरे हा काय सामान्य माणूस दिसत नाही, आपण समजतो त्या पद्धतीनं याला काय असं आरडता येणार नाही. आकळण्यासाठी तिनं काय केलेलं आहे, एकादश रुद्रास्त्राचा मंत्र जप केलेला आहे. एकादश रुद्र हे महादेवाचेच 11 अवतार आहेत आणि ते पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथही सावध होते. त्याच्यावरती उतारा म्हणून त्यांनी हे कार्तिकास्त्र मंत्राचा जप केलेला आहे. त्या कार्तिकास्त्राचा मंत्र जप करून विभूती सोडल्यानंतर ते एकादश रुद्र हे शांत झालेले आहेत.
तेने करून धुमधुमाकार मावळला मित्र ताराचंद्र, त्या संधीत वज्रास्त्र निज मस्तकी भेदसे. परी ती चपळ काळेकार आणि वज्रास्त्र धरले तिने पायी, आपटी ती झाली शेष मैत्री उत्तर दिशे कारणे. मच्छिंद्रनाथांनी त्या संधीमध्ये वज्रास्त्राचा मंत्र जप केला, हातामध्ये विभूती घेतली, ते वज्र सोडलेले. आता वज्र म्हणजे काय तर अतिशय कठीण आणि ते निवारण होतच नाही. मग देवी मात्र चपळ होती, तिनं काय केलं ते बरोबर चपळ त्यांनी बाजूला झाली आणि ते वज्र पायाखाली तुडवलेलं आहे. त्या ठिकाणी ते पायाखाली तुडवलं, तो जो डोंगराचा भाग आजही तेवढाच भाग कमी झालेला आहे आणि तो त्याची साक्ष देतोय की याच ठिकाणी मच्छिंद्रनाथांची आणि कालिका देवीची लढाई ही झालेली होती. तेणे घाये शैलाद्री पर्वत नेमातूर झाला नेमस्त, ते साक्ष अद्यापि हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेती. रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशापर्यंत महाद्री आहे नांदत पहिलं नसे. महाराजा हा जो सह्याद्री पर्वत ह्या रामेश्वरापासून तो गुजरात देशापर्यंत आहे आणि त्याच्यात एका भागामध्ये ह्या देवीने मच्छिंद्रनाथांनी सोडलेलं वज्रास्त्र पायाखाली तुडवलं होतं आणि त्याच्या योगाने तेवढं ते डोंगर तुटलेला आहे आणि तो आजही साक्ष देतोय. मच्छिंद्रनाथ विचार करतात की आता या देवी मातेचं आपली लढाई कवर पण चालन, आपण आसरं टाकू, ती तोडून टाकी, तिनं आसरं टाकले का आपण तोडून टाकू, त्यापेक्षा आता आहे ना त्या वातास्त्राचा मंत्र जप करू. म्हणून त्यांनी हातामध्ये विभूती घेतली आणि वाताकर्षण मंत्राचा जप केलेला आहे. त्याच्या योगाने काय झालं, वारा वाहायचा थांबला, देवी मातेला काही श्वास घेता येईना, श्वास कोंडलेला आहे आणि ती आकाशामधून खाली पडलेली आहे. का आधारच काही राहिला नाही, गुरुत्वाकर्षण सिद्धांतांप्रमाणे ती जमिनीवरती पडलेली आहे. तो ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहत पुरुष होता ते वात कुंडीत सकळ देहाचा पै झाला. तेने देवी विकळ झाली गगनाहून आदळली, तेने घाई अति व्यापली केविल दिसे मूर्छेने. मग मात्र ती खाली पडलेली पाहून देव गण राक्षस सगळेजण अचंबित झालेले की काय मच्छिंद्रनाथांची शक्ती आहे आणि तिला मात्र तिचा प्राण कासावीस झालेला आहे. आता ती मरेन असं तिला देवी मातेला वाटायला लागलेलं आहे आणि मग तिनं महादेवाचं धावा करायला सुरुवात केलेली आहे. जाताची श्रवणद्वारी बोभाट सावध होय कैलासनाथ, की शिव करीते काळिकास्त्र आचाट संकटात पडिले. तो हृदय वाहे विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन, मग नंदिकेश्वर सिद्ध होऊन तया ठाई पातला. आता हे जे भक्तांचे ईश्वराजवळपर्यंत संबंध राहतात आणि त्याला काही तारा वायरी याची काही गरज राहते नाही. तिनं जो काही आकांत केला महादेवाला अतिशय श्रद्धा भावनेने हाक मारलेली आहे की महादेवा मी संकटात सापडलेले आहे, लवकर धावा. ते शब्द कैलासामध्ये महादेवापर्यंत पोहोचले. नंदीवरती ते बसलेले हे नेऊन पाहतात तर ह्या त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं की हा जो कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ इथे आलेला आहे आणि त्यांची यांच्या लढाईमध्ये देवी माता पराभूत झालेली आहे. शिव उतरोने नंदकेश्वरी भावके कवळीला दशम करे, भेटून हृदय प्रेम लहरी आवळून धरतसे. म्हणे तानुले हाती थोर करून दावेला चमत्कार, मज करी ते काळिकास्त्र आधी जिंकले पराक्रमे. महादेव आलेले, देवीला सावध केलेलं आहे. महादेवांनी पहिल्यांदा मच्छिंद्रनाथांना सांगितले की मच्छिंद्रनाथ अरे हे तो आपल्यामध्ये अशी मारामारीचं हे करणं चांगलं नाही, आपण हे सगळे देवी एकाच गटाचे आहोत, तेव्हा तू पहिल्यांदा तिला सावध कर. महादेवांच्या विनंतीवरून मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये विभूती घेतली, विमुक्त मंत्रास्त्राचे जाप केले. ती विभूती देवी माताच्या अंगावर फेकल्यानंतर वारा वाहायला लागलेला आहे, चलनवलन चालू झालेलं आहे. देवी उठून बसली आणि समोर महादेवाला पाहून तिला मोठा आनंद झालेला आहे. महादेव म्हणतात की मच्छिंद्रा तू फार मोठा पराक्रम केलेला आहेस. नाथ म्हणे जी आदिनाथा ही त्वत्कृपेची बोधसरिता, बद्रिकाश्रमी राहून दत्ताश्रुत केले तुम्ही आम्हाते. क्षणमास महाराजा रक्षणी माते प्रसन्न रवी केला दत्त, त्या प्रसन्न फळाचे उदित माते ओपिले कृपेने. महाराज दत्त महाराजांच्या मार्फत तुम्हीच मला ही विद्या दिली. 6 महिनेपर्यंत त्यांच्याबरोबर मी वास्तव्य केलं आणि तुमच्या सांगण्यावरूनच दत्तांनी मला हे सगळं शिकवलेलं होतं. शिव म्हणे बा तू आता सावध करी काळिका देवता, नाथ म्हणे वरदास्ता मम मवळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित देऊन स्वामींनी करावे श्रुत, जैसा संजीवनी ते अर्थ शुक्र कचा फळाला. ज्याप्रमाणे पूर्वी कचाने देवाची आराधना केली, शुक्राचार्यांची तीच राहून सेवा केली आणि शुक्राचार्यांनी प्रसन्न होऊन ज्याप्रमाणे त्यांना संजीवनी विद्या दिली होती, त्याप्रमाणे महादेवा हे तुमच्या हातातलं जे अस्त्र आहे काळिका, त्यांना तुम्ही सांगा की माझ्या हातामध्ये राहा
आणि त्या शाबरी विद्येला सहकार्य करा. मग सिद्ध सर्वेश वरद मवळी म्हणे कामना होतीच झाली तदनर्थ ये काळी लादसी वत्सा नाथ म्हणे पंचवक्रात वा कौतुक करुळे साबरी पवित्रा त्या ते वर देऊन वरद पात्रा काळिका आश्रय निर्भावे. काही हरकत नाही, मी ते काळिकाला सांगन आणि ते तुझ्या हातामध्ये राहीन. मग त्यांनी त्या यांना देवीला विचारलेलं आहे. देवी मातेला म्हणतात महादेव की आता माझं एक तुझ्याकडे मागणं आहे. ज्याप्रमाणे तू इतक्या दिवस माझ्या हातामध्ये राहिली आणि देवांना विजय मिळवून दिला त्याप्रमाणे आता इथून पुढे तू मच्छिंद्रनाथांच्या हातामध्ये राहावं आणि तेच एक साबरी विद्या करतायत लोकांच्या हितासाठी त्याच्यासाठी सहकार्य करावं. त्यावेळेला ती देवी माता वेळोवेळी पुन्हा पुन्हा महादेवाच्या पाया पडते की महाराज तुम्ही दान काय मागता माझ्याकडं किंवा माझ्याकडं मागणं काय मागता, अहो तुम्ही आज्ञा करावी आणि मी ती ऐकावी. या परी उमानाथ त्वत्कार्यासी आहे उदित ऐसे म्हणून कर्तव्यवृत्त भाषा घेतली मच्छिंद्रे. मग त्यांनी माथा ठेवून भस्म चिमटे घेऊन पाताश्रमत्र जपून बोलत असे भैतरी की प्रल्हादाचा कैवा रासी नरहरी धावला अति उद्देशी तन्याय आजी तू माझ्यापाशी मिरवला ती कृपेने देवी मातेने खूप आभार मानलेले महादेवाचे की ज्याप्रमाणे प्रल्हादाच्या हाके सरशी स्तंभी गुरगुरले ते मन निष्ठुर का केले तसे तुम्ही धावून आलेले महादेवा, अन्यथा माझा प्राण आता इथून गेला असता. मग ती सावध झालेली आहे. महादेवाने त्यांचं सख्य करून दिलेलं आहे आणि त्यांना दान म्हणायचं नाही, मागणं म्हणायचं नाही. देवी माता म्हणते की तुम्ही फक्त आज्ञा कराल त्याप्रमाणे मी इथून पुढं या मच्छिंद्रनाथांच्या हातामध्ये राहीन आणि त्यांचे सगळे कार्य हे करून देईन. की पियुषा मृत्यू निवारणास सविता झाला बळीरस कीटक्या करता महापरिस विनुत असे धनाढ्याला ढाला म्हणे बारे ऐक वचन साबरी कवच कविरत्न जेथे येईल माझे नाम त्या साय मी असे. एवढंच काय, तिने हे सुद्धा मान्य केलेलं आहे की महादेवांच्या सांगण्याप्रमाणे इथून पुढं साबरी विद्येमध्ये ज्याही वेळेला काळिका अस्त्राचे मंत्र जाप येतील, काळिका देवीला आवाहन केलं जाईल त्यावेळेला मी त्या ठिकाणी प्रगट होईन आणि मच्छिंद्रनाथांना सांगतील त्या भक्तांचे मी कामं करून देईन. ते आणि उमानाथ देवीने ठेवून 3 रात्र मग स्नेहसंपन्न बोलतो मच्छिंद्रनाथा ओढविले. या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाचा कृपे होपणी अति गौरे होय सुल पाणी स्वस्थानाशी जात असे. 3 दिवसापर्यंत त्या काळिका मातेने महादेव शंकराला आणि मच्छिंद्रनाथांना तिथं ठेवून घेतलेलं आहे आणि मग 3 दिवसानंतर त्यांची बोलवणूक केलेली आहे. मच्छिंद्रनाथ इकडं गदातीर्थावरती जायला निघाले. महादेव शंकर कैलासाला परत गेलेले आहे आणि देवी माता तिथंच असलेल्या त्याच्या स्थानामध्ये थांबलेली आहे विश्रांती घेत. गदातीर्थावरती चालत असताना या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची यांच्याशी वीरभद्राशी गाठ पडेल. तो सगळा जो विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. ऐसे गोरक्षाते कथन वदला आहे की मॅग्री ग्रंथा कारण तरी जन हो विश्वास धुर्ण हा ग्रंथ पाळावा. हा ग्रंथ म्हणाल उगलीत वाणी तरी नोहे अमृत संजीवने पहा सिद्धाची वागवाणे श्री गोरक्षे कथेल. तेव्हा ग्रंथकार सांगतात की हे मी सांगत नाही, तर हे हे जे मालू कवी आहे धुंडी राजाचा मुलगा ते म्हणतात की हे माझे शब्द नाही, तर प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी गोरक्ष किमयागर ग्रंथामध्ये संस्कृत भाषेमध्ये हे सगळं लिहून ठेवलं झालेल्या घटना आणि त्याचं फक्त ते संस्कृत मात्र हे आज थोडं दुर्मिळ आहे आणि ते लवकर समजत नाही, म्हणून ह्या ग्रंथकारांनी मराठीत भाषांतर करून ठेवलेलं आहे. ऐसे गोरक्षाचे कथन बदला आहे किमयागरी कारण तर जन हो विश्वास धरून ग्रंथसंग्रह हे पाळावा. तेव्हा हा जो ग्रंथ आहे हा सामान्य ग्रंथ नाही, की अमृत संजीवनी आहे आणि जो श्रद्धेने याचं वाचन करील, पठन करील, एकमेकांना सांगेल तर त्यांच्या सगळ्या मनातल्या ह्या इच्छा पूर्ण होतील. या उपरी अर्थार्थी उगेच निंदाल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश पावन क्षिती जमपुरी वसेतो. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एक ते वचन भाव विश्वास करारोहण सकळ स्वार्थ पुरेल. की वेळोवेळी त्यांनी ती जाणीव करून दिलेली आहे की हे तुम्ही पहिल्यांदा वाचा, ऐका, मनन करा, चिंतन करा, एकमेकांना सांगा आणि नंतर जर तुम्हाला असं वाटलं की हे खोटं आहे मग तुम्ही बोललं तर चालेल. पण मात्र कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता न वाचता त्याचा अनुभव न घेता जर तुम्ही त्या ग्रंथाची निंदा कराल तर तो मात्र दोष आहे आणि तो दोष तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. त्याचं फल तुम्हाला नरकामध्ये पडावं लागेल.
तरी जगा माझी धुंडी सुत मालू नर हरीच्या वंशात विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त संतपदे भावार्थ स्वस्य श्री भक्त कथा सार समस्त गोरक्षकाव किम्यागार सदा परसुद भाविक चित्र षष्ठाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु भवतु।